भाकरी आंदोलन करताय, नेमकं या आंदोलनामागची भूमिका काय आहे आणि काय नेमकं प्रशासनाकडे मागणी आहे? हे शेतकऱ्याचं उत्तम आहार आहे पिठलं भाकरी आंदोलन. त्याच्यानं कोणताच रोग होत नाही. आज बहुजन विकास अभियानच्या वतीने संबंध महाराष्ट्रातील सरसकट शेतकऱ्याचं कर्ज माफ करा या मागणीसाठी आम्ही आज हातामध्ये पिठलं भाकरी करून आंदोलन करतात. सरकारला मागणी आमची, अरे आम्हाला पिठलं भाकरी सुखाने खाऊ द्या. तुम्ही करोड रुपये खाता, आम्हाला पिठलं भाकरी सुखाने खाऊ द्या. शेतकऱ्याच्या मागण्या तुम्ही मान्य करा. सरसकट शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. 70 वर्षापासून आज अनेक भ्रष्टाचार, अनेक पाप शेतकरी उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यांचं 5 लाखाचं कर्ज तुम्ही माफ करा. तुमच्या घरची द्यायचं का पैसे? आज शेतकरी सरसकट आज त्याची कर्ज माफ करा, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. शेतकरी, कष्टकरी, निराधार, अपंग, महिला, बेरोजगार, लाडकी बहीण, हे काही योजना तुम्ही लागू केल्यात, ह्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करा, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. गेल्या 30 वर्षापासून बहुजन विकास अभियान वेगवेगळे आंदोलन शेतकऱ्यांसाठी करताय, सर्वसामान्यांसाठी करताय. छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 30 वर्षाखाली फाशी आंदोलन केलं. शेतकऱ्याला खत नाही म्हणून उदगीरमध्ये आंदोलन केलं 10 वर्षाखाली, आणि 7 वर्ष 107 ला जेल भोगली. हा संजय कुमार आहे. सर्वसामान्याला घेऊन आमची लढाई चालू आहे. 30 वर्षापासून लढत असताना इथल्या शेतकऱ्याच्या वंचिताला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आज सर्व वंचित घटक पूर्णतः ढासळला आहे, पूर्णतः बेफाम आहे. महागाई वाढली आहे, मात्र शेतकऱ्याचं काही पिकाचं दाम मिळत नाही, त्यांना पिकाचं दाम मिळत नाही. नुसतं मोहन चौकशी जमाने आपलं मोठमोठे उद्योजक यांना धरून तुम्ही देश स्वतंत्र करायचं काम केलं नाही. या देशाला खरं स्वतंत्र काम या शेतकऱ्याने केलंय, म्हणजे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज जवळपास 20 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये किंडा विकल्यात करण्यासाठी, ही पूर्ण महाराष्ट्राला लाजीवाडी गोष्ट आहे. म्हणून माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांना, आमचं कुणाशी वैर नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतानापासून मुख्यमंत्री, हे आज आदरणीय फडणवीस साहेब असतानापर्यंत आमचं आंदोलन सातत्याने चालू आहे, आणि आंदोलन कदापि थांबणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याला, सर्वसामान्याला, बेरोजगाराला, महिलांना, विधवांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान गप्प राहणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय किसान.